नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करीत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल रसिका पाटील सुभेदारमध्ये। मंडळी, आज चैत्र सप्तमी म्हणजेच आपल्या आई एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचा दिवस हो की नाही। तिची पालखी म्हणजेच आपल्या कोळी आगरी लोकांना एक पर्वणीच, एखादा सणच असतो तो आपल्या लोकांसाठी। गावागावातून लोक आईच्या जत्रेला जातात। चला तर आपण सुद्धा जाऊया आपल्या आई माऊलीच्या पालखी सोहळ्याला। गाड़ी मोड़ी लाओ चल माझं तो वाचशील। श्रीहंस संकेत गायकवाड हे भाई भक्तांना 121 रुपये आपले मोबाईल आपल्या मोबाईल वस्तू मंडळी, आता आपण आलो आहोत पायथ्याजवळ पायथ्या मंदिराचे दर्शन घ्यायला। मंडळी, तुम्ही बघू शकता आई माऊलीची पालखी निघाली आहे। आपली आई बघा बरं, मिरवत पालखीन चालली गो एकविरा माऊली गो, कशी थाटात मिरवत चालली आहे हो की नाही। मंडळी, रस्त्यातून जाताना आम्हाला अनेक भक्त मंडळी भेटली, ज्यांनी आपापल्या परीने आपल्या आई एकविरा देवीच्या चरणी सेवा रुजू केली। तर असेच भक्तांचे अनुभव किस्से आपण आता पाहणार आहोत। नमस्कार ताई, मी रसिका। पहिला तुमचं नाव सांगा। मी अंजली प्रमोद पाटील। राहणार आम्ही चारकोप गाव, पण आमचं इथे फार्म हाऊस आहे लोणावळ्याला। तर मी माझ्या इच्छेप्रमाणे मी दरवर्षी प्रसाद आईच्या नावाने प्रसाद वाटते इथे, पण शिरा लापशी किंवा गेल्या वर्षी आम्ही भोग म्हणून असा प्रसादाचं दान केलं, पण यावर्षी माझी इच्छा होती की मी वडापावचं दान करेन म्हणून। तर झाले 1,500च्या वर आमचे वडापाव झाले आणि आम्ही स्वतः केले, बाहेर आम्ही कोणालाच ऑर्डर वगैरे दिले नाही। माझी फॅमिली मेंबर्स
त्यांनी माझी सुना, माझ्या मुली आणि माझी मुलं सगळी आम्ही मिळून सगळ्यांनी हा प्रसादाचा घाट घातला आहे. पण सगळ्यांना आम्हाला आनंद पण झाला आणि आईच्या आशीर्वादाने म्हणजे माझा जे सामग्री आहे ना ते संपतच नाही, भरपूरच होते. माझे पाव संपले, 1,500च्या वर पाव होते माझे, पण ते सगळे संपले. आता फक्त आम्ही वडे वाटतोय आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि आई एकविराच्या कृपेने ही सगळी माझी भरभराटी होते. बस. एकविरा माते की जय. थँक्यू थँक्यू. आणि माझ्या मिस्टरांचं प्रमोद पाटील, त्यांची खूप याच्यामध्ये माझा सहभाग असतो. माझी इच्छा खूप असते पण त्यांचा पाठिंबा माझ्या पाठी असतो का अंजू एवढं ना आपण जास्त प्रमाणात करूया, म्हणून यावर्षी मी जास्त प्रमाणात केलं आहे. आणि ते आता आले नाहीत, ते बंगल्यावर आहेत ते, पण त्यांचा मला जास्त पाठिंबा असतो नेहमीचा. नेहमी आता सगळं घरगुती आम्ही सकाळपासून सगळी करतोय, सगळं घरगुती आहे. 1.25 किलोचा प्रसाद तसं माझं होत 21 किलो करत करत मी आज इथपर्यंत. हां थँक्यू 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 थँक्यू. हो आईचं माझ्यावर खूप माझी श्रद्धा पण आहे, आईचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच असतो. थँक्यू. आणि आम्ही भैरीदेवाचं आहे ना मंदिर पूर्ण गाभारा आहे ना माझ्या मिस्टरांनी केला आहे. चारकोपचे प्रमोद पाटील पूर्ण गाभारा त्यांनी केला आहे. झाली आता त्याला 5-6 वर्ष जास्त झाली, पण पूर्ण गाभारा आहे ना तो त्यांनी केला. प्रमोद पाटील चारकोपचे त्यांनी केला. थँक्यू. मंडळी आता आपण आलो आहोत मुलुंडची पदयात्री मंडळ आपले जिकडे थांबतात त्या भक्त निवासमध्ये. साडीला जास्त वेळ हात कोण लावतं माहितीये का? इथे साडी असं बघतात, कोण बघतात सांगा? सगळ्यांना माहितीये, सगळं बरोबर आहे. 350, 400, 400, 11 लाख रुपये आपल्या वास्तूसाठी मदत केलेली होती. तसेच वेळोवेळी टी शर्ट काय मदत असेल आपण फक्त त्यांना सांगायचं, चंदूबाई श्री स्वामी समर्थ का काम झालं. या वेळेला देखील 400 टी शर्ट दिलेले आहेत आणि अनेक आता ढोकळा ड्रायफ्रूट हे सगळं घेऊन आलेले आहेत. असे चंदूबाई यांना आई एकविरा देवी उदंड आयुष्य देव, त्यांची कामं अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांचा सत्कार जगदीश म्हात्रे हे आपलं एकविरेचं प्रतीक आणि कॅलेंडर देऊन करतील. तसेच नरेंद्र त्यांचे बंधू, मोठे बंधू पाटील ते देखील तसेच आहे. आपलं सगळं मानाचं काम इथे लोणावळ्याला जायचं पहिल्या वर्षापासून ते करतायत. त्यांना अशीच आई एकविरा माता त्यांना त्यांच्या कामात देखील यश मिळू दे आणि अशीच एकविरेची कामं राहू दे. त्यांनी काल परवा 3,300 ताकाची पाऊस झाली. अरे बाबा एवढे कशाला, ते ऊन ही खूप होतं, पण कलिंगड हे अशी सेवा करत असतात त्यांना देखील. तसेच आपली माजी नगरसेविका भानुमती पाटील आणि तिची मुलगी रसिका यांचे देखील आहे एकविरा भक्त मंडळाचे, ते देखील स्टार्टिंग पासून
आपल्याला मदत करतात त्यांना देखील आई एकविरा देवी उदंड आयुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो। आणि आपला भंडारा 30 एप्रिलला नवगड कोळीवाडा नवगड सेवा मंडळ येथे आहे आणि 30 एप्रिलला भंडारा आहे नवगड सेवा मंडळ येथे। धन्यवाद आई एकविरा देवी भक्त मंडळ। मंडळी तुम्ही बघू शकता तिकडे पालखी बरोबर चालत गेलेल्या एका मुलाचा म्हणजेच पदयात्रीचा बर्थडे होता, तो सुद्धा मंडळातर्फे साजरा करण्यात आला बरं का। नाव सांगा। माझं नाव कैलास रघुनाथ पाटील, राहतो मी मुलुंड गव्हाणपाडा येथे। सांगा आपली माहिती सांगा। आई एकविरा भक्त मंडळाची सुरुवात 2001 पासून झालेली आहे। आता हे 24वे वर्ष आहे। कोविडमध्ये आम्ही फक्त 2 वर्ष आलो नाही, कारण कोविड असं होतं का येऊच शकत नव्हतं म्हणून आलो नाही। आणि या पालखी पदयात्रेची सुरुवात गव्हाणपाडा, नवगरपाडा, मिठागर आणि नाणेपाडा अशी सुरुवात झालेली। तेव्हा 125 पदयात्री होते। आज 750 ते 800 पदयात्री सामील झालेले आहेत आणि दानशूर व्यक्ती, पदयात्री, सर्व भक्तगण खूप या उत्सवाची वाट पाहत असतात। धन्यवाद मंडळी। आता आपण आलो आहोत ओवळ्याच्या महिला पदयात्री मंडळ या मंडळाला भेट द्यायला। या सगळ्या फक्त महिलाच येतात चालत बरं का। नाव सांगा पहिला। माझं नाव वासंती पंढरीनाथ राऊत, कासारवडवली येथून महिला पदयात्री। आम्ही हे आमचा 18वं वर्ष आहे। 18 वर्ष आम्हाला पूर्ण झाली आणि 19व्या वर्षात पदार्पण केलं आहे। पण आम्हाला ह्या कामामध्ये आमच्या याच्यात महिलाच असतात, पुरुष माणसं कोणी नसतं, पण आम्हाला योग्य ते सहकार्य देतात आणि गावातलीही आम्हाला खूप, आणि राहण्याची सोय महिलांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून प्रशांत किनी, कल्पना किनी या आम्हाला योग्य ते सहकार्य करतात। त्यांच्या मुली पण आमच्याबरोबर असतात, पण वाटेमध्ये बरेच प्रसंग येतात पण ते आम्ही सॉल्व करतो आणि त्याच्या आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे आम्हाला कसली भीती वाटत नाही, म्हणून आम्ही हे करून पुढच्या ह्याच्यात पदार्पण करणार आहोत। माझ्या महिला पण सक्षम आहेत, अगदी कुठल्या याला माघारी फिरणाऱ्या नाही आहेत, त्यांनी कुठलंही अंगावर आलं तर झेलायला तयार आहेत आमच्या महिला, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे। आमच्या पाठीशी एकविरेचा हात आहे आणि प्रशांत किनी आणि कल्पना किनीचा हात आहे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला कसलीच भीती वाटत नाही। आम्ही बिंदास राहतो आणि बिंदास येतो। रात्रीचे 10 वाजले तरी आम्हाला काहीच वाटत नाही, कारण प्रसंग येतात जातात, त्यांना आम्ही सगळ्यांना सपोर्ट करून आमच्या महिला यशस्वीपणे पार पडतात। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळी आता आपण आलो आहोत ऐरोलीच्या भक्त मंडळीला भेट द्यायला। त्या लोकांनी इकडे वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवून बघा बरं कसे मस्त एन्जॉय करतायत।
मंडई सगळ्यांना भेट देत देत आता आपण आलो आहोत माझ्या मामाच्या बंगल्यामध्ये. बघा बरं आता कसे सगळे तिकडे पण एन्जॉय करतायत. मंडळी ही दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी बरं का. आदल्या दिवशीच वड्यांचं पीठ मळून घेताना दिसत आहे. मंडळी आज पालखीचा दुसरा दिवस. अष्टमीच्या दिवशी आईच्या तेलवणाचा कार्यक्रम असतो. चला तर आईच्या दर्शनाचा मोह कसा बरा आवरणार. चला आज पुन्हा जाऊया आपण आई माऊलीच्या भेटीला. मंडळी जत्रेच्या निमित्ताने सगळे भक्त मंडळी गावोगावातून आपापल्या मुलांचे जावळ्याचे कार्यक्रम करायला बघा सगळे येत आहेत. मंडळी दर्शन तर झाले. आता पुन्हा आपण आलो आहोत मामाच्या घरी म्हणजेच मामाच्या बंगल्यावर, जिकडे वडे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे.
आईच्या जत्रेला आलेलो आहे आणि दरवर्षी आम्ही एकविराईच्या जत्रेला येतो। यावर्षी तर आम्ही खूपच मजा केलेली आहे आणि आम्हाला दरवर्षी म्हणजे असा आनंद भेटतो आणि एकदम शांत डोक्याला वाटतं। आणि आता आम्ही एकविराईच्या जत्रेला आल्यामुळे सगळी मुलांनी आम्ही आता नवसाचा बोकड आणलेला आहे आणि ते बोकड आम्ही आता बनवलेला आहे। हा प्रसाद म्हणून खायचा असतो आणि आम्ही आता कलेची ती प्रसाद म्हणून बनवलेली आहे आणि ती पण बघा कशी ती प्रसाद म्हणून थोडी थोडी खायची असते। मंडळी जेवण आटपून सगळे बघा बरं कसे मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत। तर मंडळी कशी वाटली ही आई माऊलीच्या पालखी सोहळ्याची व्हिडिओ आणि तिच्या पालखी सोहळ्याला जत्रेला आम्ही केलेली धमाल मजा मस्ती हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा म्हणजे ही आपली धमाल मजा मस्ती इतर लोकांपर्यंत पण पोहोचू शकेल। चला तर मग पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये।